स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सह्याद्री राज्य अतिगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. चला तर मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले आहेत ते बघूया. तर बघा, पहिला निर्णय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुरक्षित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू. मार्च 2024 पासून अंमलबजावणी. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानंतर बघा, गटप्रवर्तकाच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑलिम्पिक वीर स्वपैक खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. त्यानंतर बघा, थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी. त्यानंतरचा निर्णय बघा, पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार. त्यानंतरचा शासन निर्णय बघा, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प 7,015 कोटी मान्यता. नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा. त्यानंतरचा निर्णय आहे सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळांवर जबाबदारी. त्यानंतरचा निर्णय आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात 30 ऑगस्ट पर्यंत. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ. त्यानंतरचा निर्णय बघा, ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत 5,000 कोटी निधी उभारणार. त्यानंतरचा निर्णय आहे बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिक शास्त्रवृत्तींचा संपूर्ण लाभ. त्यानंतरचा शासन निर्णय आहे मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार. त्यानंतरचा शासन निर्णय आहे कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ. त्यानंतरचा निर्णय बघा, कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ. नंतर बघा, चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल. नंतर श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना. त्यानंतरचा शासन निर्णय बघा, पाचूर येथील सहकारी सूतगिरणी शासन अर्थसहाय्य. नंतर सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन. तर अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघा, 26 ऑगस्ट 2024 रोजी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.